तिची आधीच तुकतुकीत काया त्या पावसात भिजल्याने आणखी ग्लो करत होती. तिचे नाजूक गुलाबी ओठ अजीबशी हालचाल करत होते. आणि आता मात्र तो बेबंद ओढीने तिच्या ओठांकडे झेपावू लागलेला की त्यालाही कंट्रोल राहिला नव्हता. अक्षयानेही त्याला रोखलं नव्हतंच खरं तर. ती तर जणू त्या क्षणासाठी तयार होती, पण ती बस त्यालाच अस्वस्थ नजरेने पाहत राहिलेली. तो आता काय करतोय ते पाहत. अर्जुन हळूहळू तिच्या खूप जवळ आला होता, इतका की दोघांचे गरम श्वासही एकत्र मिसळले. आणि आता तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार एवढ्यात त्याच्याच मनाचा गोंधळ झाला. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 65. का माझ्या बाबतीत होतं असं? ते गिफ्ट किती महत्वाचं होतं माझ्यासाठी, इतकं की मी सांगूही शकत नाहीये. ते तिनं दिलंय म्हणून तर होतंच, पण ते तिनं स्वतःहून दिलेलं पहिलं गिफ्ट होतं. काहीतरी खास होतं ते. आता हा गॉगल तुटला म्हणून ती दुसरा घेऊन देईलही, किंवा मी जाऊन घेऊ शकतोय की, पण ती गोष्ट नाही ना राहणार त्यात. इट वॉज समथिंग स्पेशल फॉर मी, आणि मला ते सुद्धा नीट सांभाळता आलं नाहीये. ती नाही निदान तिचं गिफ्ट तरी. पण माझं तर नशीबच खराब आहे. तिची एंगेजमेंट ही होऊन जाईल आता काहीतरी खूप दूर जातंय असं वाटतंय मला. माझी प्रचंड चिडचिड होते आणि ती सोबत असूनही. त्याचं कार चालवताच तिच्याकडे लक्ष गेलं तर ती काचेतून बाहेर पाहत होती. तिचे रेशमी केस वाऱ्यावर उडत होते. यार, मी तिला का ओरडलो? तुला नाही समजणार असं 4 वेळा बोललो तिला. ओह, हे मी काय वागलोय तिच्या समोर आज? ती काय विचार करत असेल की एवढं काय खास होतं गिफ्टमध्ये? का तिला समजेल ते तिनं दिलंय म्हणून खास आहे? अगदी डोकंच नाहीये तुला अर्जुन. यार, आता काय करू? माहित नाही काय विचार करते ती. काहीतरी बोलून तिला बोलतं करावं असं वाटत होतं त्याला, पण आता त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं. इकडं अक्षयाचं लक्षही अधूनमधून ड्रायव्हिंग करणाऱ्या अर्जुनकडे जात होतं. तो विचारमग्न होता, आणि त्याचं दुःख दूर करावं, त्याला हसवावं असं वाटूनही ती काही करू शकत नव्हती. याचं तिला वाईट वाटत होतं, कारण करणार तरी काय होती ती? काल ती रागाने धावत निघाली तेव्हा त्याने हातात हात घेऊन तिला समजवलं, तसं करणं तिला योग्य वाटत नव्हतं. दुसरा एक मार्ग होता त्याला शांत करण्याचा, एक प्रेमळ मिठी. पण ती मार्ग कसा अवलंबू शकत होती? त्या विचारानेच तिच्या गालात ब्लश पसरलं. एवढ्यात मॅप्रो गार्डन आल्याचं तिला दिसलं. ती सावध होऊन बसली. मॅप्रो गार्डन येईपर्यंत अर्जुन गप्प राहिला होता, आणि मॅप्रो गार्डनला कार पार्क केल्यावर आता उतरायचं तर तिला म्हणाला, अक्षया, सॉरी, मी ते तुझ्यावर उगाच चिडलो. इट्स ओके सर, तुम्ही तर स्वतः त्रासात होतात. सिच्युएशन तशी होती, मी समजू शकते. कधी कधी काही गोष्टी त्रासदायक होतात, समोरच्याला समजावून सांगणं कठीण असतं. ठीक आहे, मी समजू शकते. आता ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. तुला राग नाही ना आला? राग काय येईल मला? तुम्हाला फार वाईट वाटलं असेल सर, मी समजू शकते. पण नसतात ना काही गोष्टी आपल्या हातात. तो मान हलवत म्हणाला, सर, एक विचारू? तिचा पुढचा प्रश्न लगेच तयार होता. विचार ना. मी दिलेलं होतं ते गिफ्ट, तरीही एवढं खास काय वाटण्यासारखं नव्हतं त्यात. तरीही तुम्ही इतके अस्वस्थ झालात. म्हणजे मला तसं वाटलं. काय एवढे पॅनिक झाला होतात? ती त्याला जाणून घेण्याच्या दृष्टीने विचारत होती. माझ्यासाठी जे कोणी काहीतरी खास करतं ते सगळे व्यक्ती माझ्यासाठी खास असतात. आय थिंक मी आधी सुद्धा बोललोय तुला. तुझी मैत्री माझ्यासाठी खूप खास आहे.
म्हणून ते गिफ्टसुद्धा खास होतं, इतकंच. ओके, म्हणजे मी एक मैत्रीण म्हणून दिलेलं होतं म्हणून फक्त. हो, ऑफकोर्स. काय झालं? माझं काही चुकलं का? नाही नाही, काय नाही. चला जाऊया ना, म्हणत ती उतरली. तसा तोही कारमधून उतरला, कार लॉक केली आणि तिच्यासोबत निघाला. तिच्याकडे लक्ष जात होतं तर ती विचारात दिसत होती. अरे बापरे, काय विचार करते ही आता? आणि तिच्या मनात चाललेलं, ओ म्हणजे फक्त मैत्रीण म्हणून विचार करत आहेत ते माझा, म्हणजे मीही इतरांसारखीच आहे तर. ओ म्हणजे मीच जास्त विचार केला की काय? मग मी दिलेलं गिफ्ट तुटलं म्हणून एवढे चिडले का? आणि माझ्याकडून तुटलेला गॉगल तेव्हाही तर चिडलेले ते का म्हणून की तेही असंच कोणी खास दिलेलं होतं गिफ्ट. ते एकाएकी चालता चालता थांबली आणि त्याला पाहू लागली तर तो मागेच राहिलेला कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याने तिला थांबायला हात केला. काहीच वेळात फोन कॉल संपवून तो तिच्याजवळ आला. टीमला यायला वेळ लागतोय, अजून एक 15 मिनिटं लागतील. इथेच थांबूया का आपण? ओके, ती म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. अक्षया, कसला विचार करत आहेस? त्याने हसत विचारलं. फार काही विशेष नाही. एक प्रश्न त्रास देतोय. इफ यू डोंट माइंड विचारू? ती भुवया उंचावून म्हणाली. हो, विचार की. सर, माझ्याकडून सुद्धा तुमचा गॉगल तुटला होता. तुम्ही त्यावेळी सुद्धा माझ्यावर चिडला होता. मग काय? म्हणजे तो गॉगल सुद्धा खास होता का? कोणीतरी दिलेला? आय मीन स्नेहा मॅम किंवा दुर्वा मॅम, आणि म्हणून तुम्ही माझ्यावर चिडलात? तिनं खाली पाहत विचारलं. व्हॉट? काय बोलतेस तू हे? सर, तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर राहू द्या, पण चिडू नका. मला जस्ट क्युरिओसिटी वाटली म्हणून मी विचारलं. चिडत नाहीये मी. ओहो अक्षया, असं काही नाहीये. स्नेहा ती का देईल मला गिफ्ट? आय मीन तो गॉगल मीच घेतलेला, पण त्या दिवशी माझा मूड ऑलरेडी ठीक नव्हता. सोड, आता काय उपयोग आहे त्यावर विचार करून? का बरं? तुम्ही सांगू शकताय की. म्हणजे बोलण्याने मन हलकं होतं. सांगायचं असेल तर सांगू शकताय. डोंट वरी सर, मी जज नाही करणार तुम्हाला. ती गोड हसत म्हणाली, जे पाहून त्यालाही आपलेपणा वाटला. ॲक्च्युली त्या दिवशी मी दुर्वाला भेटायला गेलो होतो. तिनंच बोलावलं होतं तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला. ती माझी बेस्टी आहे, यू नो ना. पण जसा तिच्या आयुष्यात तिचा होणारा नवरा आला ना, तिचं आणि माझं बोलणं कमी होऊ लागलं. त्यात स्नेहाशीही डिवोर्स झाला होता. एकटा पडल्यासारखा झालेलो मी. कधी गरज वाटली तर तिला फोन केला तर ती बऱ्याचदा तिच्या नवऱ्यासोबत तरी असायची, नाहीतर त्याच्याशी फोनवर बोलत तरी असायची. मग आमच्यात बोलणं कमी कमी होऊ लागलं आणि माझी आणखी चिडचिड होऊ लागली. यासाठी मग नंतर मीच स्वतःला तिच्याशी बोलण्यापासून प्रवृत्त करत गेलो. छोट्या छोट्या गोष्टी विचारण्यासाठीही मी तिला कॉल करायचा बंद केला. कधी फोन झालाच तर तिच्याशी बोलता येत नसलं की कधी कधी मी तिच्यावरही चिडचिड करून रिकामा व्हायचो आणि मग तिनंही बोलणं कमी केलं. त्या दिवशी पत्रिका देण्याच्या निमित्ताने ती भेटायला आली होती. त्यावेळीही माझी तिच्यावर जरा चिडचिडच झाली. तशी ती पत्रिका देऊन सरळ निघून गेली. मला वाटत होतं की ती मला विचारेल की मी काय एवढी चिडचिड करतोय, आणि तसं झालंच नाही. पण ती गेली आणि त्यानंतर तिथून निघताना तुला धडकलो. माझा मूड ऑलरेडी ठीक नव्हता. माझी बेस्टी हरवलेली अक्षया. डोळ्यात पाणी घेऊन तो हसत सांगत होता आणि ते ऐकून आता तिच्या डोळ्यात पाणी भरलं. त्याचं सांगून होताच त्याने तिच्याकडे पाहिलं तर अक्षयाने नजर चुकवत भलतीकडे वळवली, कारण तिला तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याला दाखवायचं नव्हतं. सर, आली बहुतेक आपली टीम. ती चेहरा लपवत आणि पटकन डोळे पुसत म्हणाली. अरे हो, लेट्स गो, म्हणत तो पुढं निघून गेला. तो आता टीमपर्यंत पोहोचून त्यांच्याशी बोलत होता.
बहुतेक त्यांनाही सकाळसाठी सॉरी म्हणत असावा. हे सगळं पाहून अक्षयला तर खूप वाटत होतं त्याच्याशी बोलावं, त्याला आणखीन जाणून घ्यावं. पण आता वेळ कमी होता. आता तर त्याला अजिबात हरवावं असं वाटत नव्हतं. पण कसं काय होणार होतं तिला तरी काहीच कळत नव्हतं. कारण तो तिला फक्त मैत्रीण मानतोय असंच बोलत होता. शिवाय उद्याची तिची एंगेजमेंट त्या व्यक्तीसोबत होती जो अर्जुनच्या कंपॅरिझनमध्ये दूर दूरपर्यंत कुठंच नव्हता. घरी जाऊन बाबांशीही बोलणार होती ती. पण अर्जुन काय विचार करतोय हे जर प्रॉपर कळालं असतं तर जरा जास्ती सोपं झालं असतं. आणि तो तेच तर करत नव्हता. टीमचं काम करत होती. अक्षयानेही ती अर्जुन टीमसोबत बोलत होता तेव्हाच तिची स्टोरी वगैरे आणि पोस्ट वगैरे रेडी करून घेतल्या. आणि त्यानंतर ते दोघंच तिथं आजूबाजूचा परिसर पाहत राहिले. पण अक्षया आता शांत झाली होती. मॅप्रो गार्डन नंतर अर्जुन आणि त्यांची टीम लिंगमाळा धबधब्यावर पोहोचली. पण आता वातावरण थोडं ढगाळ झालेलं, पण दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं. अर्जुनने टीमला शूटसाठी काही सूचना दिल्या आणि लगेचच कॅमेरा आणि ड्रोन चालू झाले. कारण ते दृश्य अतिशय विलोभनीय होतं. ते कसंही करून त्याला कॅमेऱ्यात हवं होतं. पाण्याचा खळखळाट आणि तो हिरवागार निसर्ग आणि त्यात तयार झालेलं हे पावसाचं वातावरण मिळून एक सुंदर असा देखावा तयार झालेला. अक्षय कॅमेऱ्याच्या मागे उभी राहून अर्जुन आणि टीमच्या कामाचं निरीक्षण करत होती. शूट सुरू झालेलं आणि अर्जुन ते एका स्क्रीनवर कसं दिसतंय ते पाहत होता. अक्षयाला काय झालेलं माहीत नाही, पण तिचं सतत अर्जुनकडे लक्ष जात होतं. त्याचं बोलणं, त्याचे छोटे मोठे हावभावही तिला मोहित करत होते. आता या 2 दिवसात तिलाही तर त्याच्या सोबतीची सवय झालेली. तिलाही नकळत आपल्या प्रेमात पाडलेलं त्याने. एक क्लिप कशी तरी हातात येत होती आणि एवढ्यात अचानक पावसाचे थेंब सुरू झाले. मोहित, क्लिप डन. थोडीशी राहिली आहे सर, 1-2 मिनिटात संपवतो. येस डन. लकीली फायनली शूट चांगलं झालंय. नाव इट्स ऑल डन. निघूया आता. अर्जुन हसत म्हणाला. त्याच्या टीमने देखील आनंदी होऊन शूट बंद केलं आणि सगळे गाडीच्या दिशेने निघाले. काही सेकंदात पाऊस प्रचंड वाढू लागला. आता निघायचं म्हणजे अर्जुनची नजर अक्षयाला शोधू लागली. एवढ्यात त्याची नजर तिच्यावर थांबली, जी तिथेच बाजूला उभी वर आकाशाकडे चेहरा करून पावसाचे थेंब अंगावर झेलत होती. तिला तसं पावसात भिजताना पाहून क्षणभर त्याच्या मनात वेगळीच हलचल झाली. अक्षया, काय करतेस? चल ना, लेट होईल. कसलं भारी वातावरण आहे ना सर. सगळ्यात जास्त हा पॉइंट आवडला मला. हो, पण चल, आपल्याला निघायला हवं. भिजून नाही जाता येणार पुण्यापर्यंत. आजारी पडू आपण. म्हणत तो पुढे निघाला, पण ती अजून तिथेच थांबलेली. तो काही पावलं पुढे जाऊन थांबला आणि पुन्हा माघारी वळून पाहतो तर ती अजूनही तिथेच. तसा तो पुन्हा तिच्या जवळ आला. अगं अक्षया, आर यू मॅड? चल अगं, आजारी पडायचंय का तुला? तिचा हात पकडून आता तो तिला जबरदस्तीने घेऊन निघाला. तिचा मात्र वेगळाच मूड होता. त्याचं ओढणंही एन्जॉय करत होती ती. आता पावसाचा वेग जास्ती वाढलेला. दोघंही नखशिखांत भिजून गेले होते आणि कार आणखी दूर होती म्हणताना अखेर त्याने एका झाडाचा आडोसा घेतला. शिट, भिजलोच. आता कपडे तरी बदलता येतील का? म्हणून तो स्वतःला सुकवण्याचा प्रयत्न करत होता. केसातून झिरपणारं पाणी काढण्यासाठी केसातून हात फिरवत होता. आणि त्याची ती अडा पाहून अक्षयाच्या मनात वेगळीच घालमेल सुरू झालेली. तिने त्याच्यावरची नजर भलतीकडे वळवली आणि आता थंडी वाजते म्हणून तिचे हात स्वतःभोवती लपेटून घेतले. एवढ्यात केसातून हात फिरवताना त्याचं लक्ष तिच्याकडे गेलंच. अर्जुन क्षणभर तिच्याकडेच पाहत राहिला. त्याच्या मनात अचानक एक वेगळीच भावना निर्माण झाली. किती सुंदर दिसत होती ती. माय गॉड. त्या क्षणाला त्याच्या मनात गोड हलचल होऊन गेली. आता तर त्यालाही थंडी वाजू लागलेली. मनातल्या भावनांचा पाऊस तो कसा बसा परतवून लावत होता आणि हा पाऊस थांबण्याची वाट पाहत होता. पण पाऊस थांबण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. एकाएकी जोरात वीज कडकली
तशी अक्षय त्याच्याजवळ सरकली आणि ती अशी अचानक जवळ आलेली पाहून त्यानेही तिला नकळत घट्ट पकडलेलं. आणि दोघांची नजर आता एकमेकांच्या नजरेत मिसळली. त्यात तिनं त्याचा शर्टही घट्ट पकडलेला आणि त्याने त्याला काय होतंय त्या क्षणात समजायचंही बंद झालेलं. श्वास एकाएकी जड होऊ लागलेला त्याचा, पोटातही वेगळंच काही होत होतं. त्यामध्येच तिच्या चेहऱ्यावर आलेली बोट त्याने बाजूला सारली. तिची आधीच तुकतुकीत काया त्या पावसात भिजल्याने आणखी ग्लो करत होती. तिचे नाजूक गुलाबी ओठ अजीबशी हालचाल करत होते आणि आता मात्र तो बेबंद ओढीने तिच्या ओठांकडे झेपावू लागलेला की त्यालाच कंट्रोल राहिला नव्हता. अक्षयानेही त्याला रोखलंच नव्हतं. खरं तर ती तर जणू त्या क्षणासाठी तयार होती, पण ती बस त्यालाच अस्वस्थ नजरेने पाहत राहिलेली. तो आता काय करतोय ते पाहत. अर्जुन हळूहळू तिच्या खूप जवळ आला होता, इतका की दोघांचे गरम श्वासही एकत्र मिसळलेले. आणि आता तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार एवढा त्याच्याच मनाचा गोंधळ झाला. त्याला अक्षयाच्या भावनांबद्दल शंका वाटली. तिचं समीरसोबत होणारं लग्न आठवलं आणि उद्याचा साखरपुडा हे सुद्धा. तसं त्याने तिला पटकन बाजूला सारलं. तो झटकन दूर होत तिला म्हणाला, आय एम सॉरी अक्षया, हे चूक आहे. तू माझी चांगली फ्रेंड आहेस अक्षया. आय एम सॉरी, मला असं वागायला नको होतं. तो थोडा गोंधळून आणि अपराधी भावनेने बोलला आणि सरळ कारकडे निघून गेला. अक्षयाने मात्र चढलेला तिचा श्वास तसाच रोखून धरला. तो गेला त्या दिशेने पाहत राहिलेली ती, जणू त्या क्षणाला त्याने तिला नाकारलंय असंच तिला वाटत होतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अक्षय आणि अर्जुनमध्ये आता गैरसमज होतील का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.